Another year around the sun, another special day with special people having fun. Hey, happy birthday, happy birthday, happy birthday. Another page to turn in you. I hope that all your dreams come true. So let's raise a glass to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. या तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली
पंढरीनाथ भगवान की नको नको काका
पूजन करू मी आई वडिलांचे, आपली संस्कृती स्वीकारू, गुरुदेवांच्या आज्ञेत चालू, जीवन माझे सफळ बनवू, गुरुदेवांच्या आज्ञेत चालू, जीवन माझे सफळ बनवू. पूजन करू मी आई वडिलांचे, आपली संस्कृती स्वीकारू, गुरुदेवांच्या आज्ञेत चालू, जीवन माझे सफळ बनवू. तिळक लावू, हार घालू, तिळक लावू, हार घालू, माझ्या प्रेमळ आईला दिवा लावू, फुले वाहू, दिवा लावू, फुले वाहू, वंदन करीतो मी त्यांना. भारत पुण्यधरेची महिमा निज आदर्श बनवेल मी, भारत पुण्यधरेची महिमा निज आदर्श बनवेल मी. पूजन करू मी आई वडिलांचे, आपली संस्कृती स्वीकारू, गुरुदेवांच्या
एकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वर्गीया जगत्रातु महावीरभूतं भजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञ पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्र वत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुकः करो सीतापति पातु हृदयं रामदग्निकम् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशी कटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरुरघुतम पातु रक्षकुल विनाशकृत जानुषी सेतुकृत पातु जङ्घे दशमुखान्तका पादो विभीषण श्रीध पातु रामोऽखिलं वपुवा रामबलोपेतां रक्षां यं सकृति पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिण चन्द्रचारिणं न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनाभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापे मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितं यवन्ते धारयन्तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रभञ्जनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतात् सर्वते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मामरा तथा निखिलवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिकः आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अविराम श्रीलोकानां राम श्रीमान् प्रभो करुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो चीरकृष्णाजिनाम्बरो फलमुलाक्षिणो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथसहितो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुषतां रक्षकुलनिहन्तारो त्रायेतानवरवुत्तमा आत्तसज्जतनुषा कुक्षा वक्षया गण्यशङ्गसंगीनो रक्षणाय मम राम लक्ष्मणपति सदैव रक्षताम् सन्नद्धकौची खड्गी चापबाणोदरो युवा गच्छन् मनोरथसागरं राम पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शिरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थपुरुषपूर्ण कौसल्येयो रघुत्तम वेदान्तवेदयज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान् प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशय रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्तिनामभिर्युवेन ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणादिभिर्गम्यं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्तं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुनाथं राघवं रावणानि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्री
श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरण शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वमे रामचंद्र दयालुनां न जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये उज्ज्वलं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां गर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा वेदे रामं रमेशं भजे रामेण सीताविशाचरचमु रामाय तस्मै नमः रामायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तदया सदा भवतु मे ओ राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्री बुद्धकौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णं श्री सीता रामचन्द्रार्पणमस्तु जय श्रीराम। हरा करके क्या मिला?
सपने तेरे सजो दुआ करो शुभ है पर सबका हंसता गाता है साल में सिर्फ एक ही बार ये दिन आता है आया जन्म तेरा ये आज गाता है आया जन्म तेरा ये आज गाता है खुशियों के सावन को ये दिन लाता है साल में सिर्फ एक ही बार दिन ये आता है आया जन्मदिन तेरा ये आज गाता है आया जन्मदिन तेरा ये आज गाता है उपस्थिती आपलं प्रेम दर्शवते. आपण इथे उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. आणि पण आभार का मानू, कारण सगळे माझेच आहेत. आणि इथे जी व्यक्ती बसली आहे ती मला वाटतं या सगळ्यांमध्ये सगळ्यात वयस्कर अशी व्यक्ती आहे. त्यामुळे वयस्कर व्यक्तीचंच कुटुंब आहे. हे सगळं एक कुटुंब आहे, एक घर आहे. आणि या कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण जमा झालो. महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यातील एक मुलगा सर्व अशा आकांक्षा पाठीवर बांधून एक छोटीशी वळकटी, एक लोखंडी ट्रम घेऊन निघतो. सर्व मनातील आशा आकांक्षा सोबत घेऊन निघतो.
आणि तोही अशा जागी जातो ज्या जागी कसलीही सोय नाही. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल शहरातील एक मुलगा शिक्षकाच्या पेशासाठी नोकरीसाठी जातो. तो ह्या कोकणात 2 वेगवेगळे विभाग आहेत. त्या कोकणातील हजीमलच्या पायथ्याशी करवले गावातील एका शाळेत त्यांची नियुक्ती होती. तुम्ही आम्ही इमॅजिन नाही करू शकत त्यांनी भोगलेले कष्ट. कारण आज जो तुम्ही प्रदेश पाहत आहात, आज जो तुम्ही भाग पाहत आहात, या भागात चालायला रस्ते नव्हते. हजीमलन म्हणजे जो भाग आहे कल्याण स्टेशनपासून तिथपर्यंत प्रवासाला काही नव्हतं. दिवसाला एक बस जायची सकाळी आणि एक जायची संध्याकाळी. ती चुकली तर कोणाची तरी बैलगाडी किंवा आयुष्यभर काहीच होते. अशा परिस्थितीत ते शिक्षकी पेशामध्ये रुजू झाले आणि कष्ट करायची सवय होतीच, पूर्वीपासून होती. शेतकऱ्याचा मुलगा म्हटल्यावर कष्ट करायची सवय आहेच. आणि त्या कष्टातूनच तिथे गेल्यानंतर त्या करवले ह्या गावात त्यांनी जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हापासून त्यांच्या जीवनाची एक वेगळी पहाट सुरू झाली. सोबतीला माझी माय आज आपल्यामध्ये नाही आहे. आम्ही या क्षणाला तिची खूप कमतरता भासते. आज आई होती, तिने हा संसार फुलवला आमच्या सर्वांचा. आज आम्ही इथे जे उभे आहोत हे आमच्या आईबापांमुळे उभे आहोत. अपार असे कष्ट त्या काळात त्यांनी केले आणि हाच जो आकांक्षा घेऊन एक तरुण जो आला होता त्या तरुणाने स्वतःचं असं हे साम्राज्य उभं केलं आणि त्या साम्राज्य केला हा पुरुष तुमच्यासमोर उपस्थित आहे. बाप म्हणजे बाप असतो, म्हणजे बापासाठी कुठला पर्याय नसतो. आपण जगातील कुठलाही देवपूजा आणि बापपूजा हा सारखा आहे. देव तुमच्यासाठी काही कष्ट करत नाही, पण बाप हा तुमच्यासाठी कष्ट करतो. त्यामुळे आई आणि बाप हे दैवत माना, हेच दैवत आपलं आहे. खरं म्हणजे हा सोहळा एक 10 वर्षापूर्वी झाला असता. मागच्या 2016मध्ये जेव्हा बाबांची 75वी होती, आईची 65वी होती आणि त्यांच्या लग्नाचा जवळपास 50वा वाढदिवस 2016मध्ये येत होता. परंतु परिस्थितीच अशी आली, आज 15 जून आहे आणि 15 जूनला आई हॉस्पिटलमध्ये होती आणि 30 जूनला तिचा देहांत झाला. म्हणजे त्यावेळेस मी खूप आकाशाने असाच एक भव्य दिव्य प्रोग्राम करायचं आयोजन केलं होतं, पण ते शक्य झालं नाही. म्हणून आज हा 85वा वाढदिवस तुमच्या उपस्थितीत, आपल्या उपस्थितीत या काकाया हे आलेले पाहुणे, हे त्यांचे साथीदार काका आणि दादा हेच उपस्थित होते आणि यांच्याच घरामध्ये ते राहत होते भाड्याने त्यावेळेस तिथे. यांनीच त्यांना आधार दिला. म्हणजे दुसऱ्या परक्या देशातून आलेल्या एखाद्या तरुणाला, शिक्षक म्हणून आलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी खूप मोठा आधार दिला आणि आजही त्यांचं प्रेम बाबांप्रती, गुरुजी हे असूनही एक भाऊ या पद्धतीने ते आजही वागतात. आजही तो सन्मान, म्हणजे आज आम्ही गुरुजनांना सन्मान काय देतो आज तुम्हाला मला कल्पना आहे, पण आजही त्या करवले गावात जर बाबा गेले तर कमीत कमी बाबा गेल्यावरती 10 लोक येतात, पाया पाडायला येतात. हा सन्मान आहे गुरुजींचा तिथे. तेच आम्ही जाणवतो आम्हाला ते करवले गाव. तर असे आमचे बाबा खूप मेहनत केली. 2016 नंतर आई गेल्यानंतर आता माणसाचं एकीकडे पण कोणाला सांगायची गरज नाही आहे, पण त्यांनी स्वतःहून
बरंच काही केलं, उभे राहिले, न खचता उभे राहिले. मी काय फार मोठा कवी नाही किंवा काही हे नाही, पण 2 शब्द मी वडिलांसाठी केलेले आहेत. थोडं शांत ठिकाणी ऐकून घ्यावे. सांगितलं थोडक्यात त्यांचं जीवन पर्व ते थोडंसं कवितेत मांडलं आहे. आणि छोटीशी दुसरी कविता आहे. बाप माझा लेकरवाळा, बाप माझा लेकरवाळा, त्याची मांडतो मी आयुष्य कथा. बाप माझा लेकरवाळा, त्याची मी मांडतो आयुष्य कथा. जन्मला गरिबीत, जन्मला गरिबीत, वाढला हिरिरीत. जन्मला गरिबीत, वाढला हिरिरीत. झाला शिक्षित, लोक शिक्षण द्यावया. झाला शिक्षित, लोक शिक्षण द्यावया. सोडली गावकूस, सोडली गावकूस, पोहोचलंय कोकणात. सोडली गावकूस, पोहोचला कोकणात. 2 घास टाकण्या पोटात, 2 घास टाकण्या पोटात. मांडीला संसार झोपडीचं, मांडीला संसार झोपडीचं. जोड जोडूनी माया जमविली. त्यावेळेस पगार नव्हता. 60-70 रुपये, 60-70 रुपये पगार असायचा त्या काळात. त्या काळात जोड जोडूनी माया जमवली. माय बाप बहीण भावाशी पुरवली. जोड जोडूनी माया जमवली. माय बाप बहीण भावाशी पुरवली. माय गरीब माझी सोबतीला, माय गरीब माझी सोबतीला. वळण तिने दिले आयुष्याला. माय गरीब माझी सोबतीला, वळण दिले आयुष्याला. 4 पुत्रांसोबत संसार फुलविला. 4 पुत्रांसोबत संसार फुलविला. मुलांना केले शिक्षित, मुलांना केले शिक्षित. चिमटा काढून पोटास, मुलांना केले शिक्षित. चिमटा काढून पोटास. त्याचेच आज आहे हे फलित, त्याचेच आज आहे फलित. मुले बाळे आहेत सुखात, मुले बाळे आहेत सुखात. माय माझी, माय माझी गेली सोडून अर्ध्यात. माय माझी गेली सोडून अर्ध्यात. तरीही संसारी नाही खचला माझा बाप. माय गेली सोडून अर्ध्यात, तरी संसारी नाही खचला माझा बाप. उभा राहावया मुलांचे संसार, अजूनही उभा आहे खंबीर. उभा वडा मुलांचे संसार, अजूनही उभा आहे खंबीर. असेल जन्मजन्मेचे पुण्य असेल कदाचित आमच्या पदरात. जन्मजन्मीचे पुण्य असेल पदरात, म्हणून भेटले असले माय बाप. जन्मजन्मीचे पुण्य असेल पदरात, म्हणून असले भेटले असले माय बाप. लाभो असा बाप जन्मजन्मात, लाभो असे आई बाप जन्माजन्मात. हीच प्रार्थना ईश्वरास, हीच प्रार्थना ईश्वरास. थोडक्यात जीवन प्रवास मांडला होता. हा जीवन प्रवास झाला, पण माझ्या मनातल्या 2 भावना मांडतोय ते. माझ्या म्हणजे आमच्या भावनांच्या मनात या भावना अवगतच असतील. माझे घरपण माझ्या बापाने जपले, माझे घरपण माझ्या बापाने जपले. संकटे जरी किती आली पण नाही खचले, संकटे किती आली पण नाही खचले. उभे राहिले 37 पाठीशी, आणि उभे राहिले 37 पाठीशी. असो दसरा दिवाळी वा एकादशी, असो दसरा दिवाळी वा एकादशी. नाही कमविले हो खूप सारे जण, नाही कमवले हो खूप सारे धन, पण प्रेमाने जिंकले सगळ्यांचेच मन. पण प्रेमाने जिंकले सगळ्यांचे मन. आणि तुम्ही संस्काराची काय बात करता, आणि तुम्ही संस्काराची काय बात करता. आयुष्यभराचे ते आयुष्यभराचेच ते होते त्यांचे प्रण. आयुष्यभराचेच ते त्यांचे प्रण होते. शिक्षक होते, शाळेत शिक्षक होते, गुरुजी होते. संस्कार मुलांना घडवले, संस्कारातून त्यांची मुलं घडवली, दुसऱ्यांची मुलं घडवली. संस्कार होते. आणि म्हणून संस्काराची काय बात करता. आयुष्यभराचेच ते त्यांचे होते प्रण. म्हणूनच आज आम्ही इथे उभे आहोत. म्हणूनच आज आम्ही इथे उभे आहोत. जीवनाच्या लाटेवरती चरलो आहोत. म्हणूनच आज आम्ही इथे उभे आहोत. जीवनाच्या लाटेवरती तरलो आहोत. पण खरं सांगू का तुम्हाला,
वाढदिवस तर फक्त निमित्त आहे. मला सांगू का, वाढदिवस तर फक्त निमित्त आहे. बापाच्या न फिटणाऱ्या कर्जाने मी स्तब्ध आहे. बापाच्या न फिटणाऱ्या कर्जाने मी स्तब्ध आहे. म्हणूनच न फिटणाऱ्या कर्जासाठी, या न फिटणाऱ्या कर्जासाठी पुढचा जन्म हवा आहे. म्हणूनच न फिटणाऱ्या कर्जासाठी पुढचा जन्म हवा आहे. आणि ज्याचे कर्ज कधीच फिटणार नाही, हाच बाप पुन्हा हवा आहे. हाच बाप पुन्हा हवा आहे. धन्यवाद. माझे 2 शब्द मी ऐकले. अजून काय सांगू बाबांबद्दल. मी सगळे परिचित आहात. वयाची 25वी आली आहे, अजूनही खंबीर आहेत. या परिसरातले लोक राहणारे अजूनही बघतात. बाबा अजूनही सकाळी जातात, फिरायला जातात, भाजी आणायला जातात, भाजी सगळं करतात, मार्केटिंग करतात, बँकेत जातात, स्वतःची कामं स्वतः करतात. आम्हाला कवडीचाही त्रास देत नाही. म्हणजे 85व्या वर्षात आपण एखाद्या म्हातारा माणसाला ज्या पद्धतीने बघू, त्याच्यातला एकही अवगुण माझ्या बापात नाही. सौभाग्यशाली आम्ही बहीण भावंड, अशी वडील आम्हाला लाभले. मी ईश्वराला प्रार्थना नक्कीच करेन की हे आई बाप, हे भावंड जन्मोजन्मी मिळू दे. पण देवा, पुढच्या जन्मी आई बाप दोघांचा 85वा मला साजरा करू दे रे. आई बापांचा दोघांचा 85वा मला साजरा करू दे. धन्यवाद.
तुझी कथा आहे खेळणी कपोरी पिंका पिंका कपोरी पिंका कपोरी पिंका कपोरी पिंका एक माझा कसा तुझा आहे खेळणा कपोरी पिंका पिंका कपोरी पिंका कपोरी पिंका कपोरी पिंका Shimmy Natsu, Yaga, Kari nahi aala, Kari nahi wala. Shimmy Natsu, Yaga, Shimmy nahi aala, Kari nahi wala. Shimmy Natsu, Shimmy Natsu, Shimmy Natsu. सुंदर अशी मंगळागौर, खूप सुंदर अशी मंगळागौर. म्हणजे मंगळागौरच्या दिनांना सुद्धा माझी शान आपली वाढली आहे. आमच्या करवल्यावर आलेले आमचे रामदास काका आणि ते इथे 2 शब्द होऊ शकतात. खरं तर आम्हाला उशीर झाला इथे यायला. मी क्षमा मागतो गुरुजी, ट्रॅफिकमुळे मला यायला उशीर झाला इथे. ज्या वेळेला वडिलांना मेसेज आला, वडिलांनी मला सांगितलं की आपल्याला गुरुजींच्या वाढदिवसाला तिथे जायचं आहे. खरं तर माझ्या वडिलांना 3री इयत्तेमध्ये गुरुजींनी शिकवलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजून जावं की माझं आणि गुरुजींचं आणि वयाचं अंतर किती आहे. तरी पण काही आठवणी आहेत. माझा जन्म खरं म्हणजे 1976चा. आत्ता दोन्ही भाऊ भेटले मला. म्हणजे 5 ते 6 वर्षाचं असताना दोघा जणांना मी पाहिलेलं होतं माझ्या घरामध्ये. मला असं वाटतं की त्याच्यानंतर माझी पहिलीच भेट आहे, एवढ्या वर्षानंतरची भेट आहे. मला फार बरं वाटलं. मी त्यांना विचारलं की थोडं आठवत नव्हतं. 76 म्हणजे 5-6 वर्षाचं असताना मी पाहिलेलं होतं आमच्या घरी गुरुजींना. तर मी आजपर्यंत बाई आणि गुरुजी मला चांगलं आठवतात, पण या दोघांना मला नव्हतं पाहिलेलं. आज मला फार थोडं भावनिक झालं. आणि गुरुजींबद्दल मी बोलण्यापेक्षा माझे वडील आहेत, पण वडील म्हणाले तू बोल. माझ्या गावामध्ये, माझ्या गावाला, माझ्या घराला शिस्त लावण्यामध्ये गुरुजींचा खूप मोठी भूमिका आहे. संपूर्ण गाव गुरुजींना चांगल्या पद्धतीने ओळखतं. म्हणजे माझं सोडून द्या, माझ्या गावच्या 4 पिढ्या, माझे आजोबा, काका, मी आणि आता पुढची देखील 1-2 पिढ्या गुरुजींना आजही ओळखतात. ही गुरुजींची ओळख. म्हणजे गुरुजींनी आमच्या गावामध्ये जे काही काम केलं कळलं. आणि गाडीत येताना चर्चा केली की खरंच गुरुजींचं लग्न झालं. लग्नाच्या अगोदर गुरुजी आमच्या गावामध्ये आले होते आणि नोकरी केली. बरेच वर्ष आमच्या गावामध्ये होते. गावामधून बदलीच करून देत नव्हतं. आणि खरंच त्यावेळेला आमच्या गावातले काही प्रतिष्ठित लोक होती, त्यांनी गुरुजींची बदली कधीही दुसऱ्या गावात लवकर करू दिली नाही. परंतु कालांतराने शेवटी शासकीय बंधनं असतात. बाजूच्याच गावामध्ये काहीतरी बदली झाली, पालीमध्ये झाली असं मला सांगितलं. अगदी 2.5-3 किलोमीटरवर गाव आहे. त्या गावामध्ये गुरुजी शिकवत होते, पण राहायला करवल्यातच होते. खूप काही आठवणी आहेत सांगण्यासारख्या, पण वेळेची मर्यादा आहे. मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी गुरुजींना नतमस्तक होतो आणि माझ्या परिवारातर्फे नतमस्तक होतो आणि माझ्या गावातर्फे
या कल्याणमध्ये मला एक सांगायचं आहे की 2008ला कल्याण जनता सहकारी बँकेवर मी संचालक म्हणून निवडून आलो. गेली 18 वर्ष मी त्या बँकेवर संचालक होतो. ही देखील ओळख आहे. गुरुजींना मी नेहमी भेटायचो, गुरुजी माझ्या संपर्कात असायचे. मला तेही आनंद वाटायचा की गुरुजी मला कधी कधी फोन करायचे, मीही गुरुजींना करायचो. अशा पद्धतीनं गुरुजींनी आमच्या भागावर, गावावर नाही तर पूर्ण भागात अतिशय चांगलं योगदान गुरुजींनी दिलं. त्याबद्दल गुरुजींचे मी ऋण व्यक्त करतो. आणि गुरुजींचं आरोग्य आणि अतिशय पुढची जे हे आहेत आरोग्य सुखकर हो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. कष्ट करून मला त्यांनी शिकवलं आलेली कधीच विसरणार नाही. त्याची आजही त्यांच्या आठवण येते. खरंच एवढं सांगून धन्यवाद.